Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture, we are going to continue the last point of this chapter, that is indifference curve analysis. In the last lecture, we have completed law of equimarginal utility, which is also called as second law of Gaussian and law of substitution. Before that, we have completed a law of a diminishing marginal utility. Both laws were related with the cardinal approach, and in this lecture you are going to study indifference curve, which is related with the ordinal approach. The main difference between ordinal and cardinal approach is that cardinal approach which state that utility can be measured in the terms of numerical. Okay, सो आपण काय करू शकतो की कार्डिनल अप्रोचमध्ये युटिलिटीला न्यूमेरिकल टर्ममध्ये मेजर करू शकतो. बट ऑर्डिनल अप्रोच इज रिलेटेड विथ दॅट युटिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड बट इट कॅन बी अरेंज्ड इन ऑर्डर. म्हणजे काय, तर ऑर्डिनल अप्रोच सांगतो की युटिलिटी तुम्ही मेजर नाही करू शकत, बट तुम्ही याला अरेंज करू शकता ऑर्डरमध्ये. इट मीन्स दॅट की काही युनिट्स कन्झ्युम केल्यानंतर मला खूप जास्त सॅटिस्फॅक्शन मिळालं. जेव्हा मी असं कन्सिडर करा की एक्स नावाचा एक कमोडिटी आहे, एक प्रोडक्ट आहे, वाय नावाचा एक प्रोडक्ट आहे. एक्स अँड वाय अशा दोन कमोडिटीज आहेत. जेव्हा तुम्ही 10 युनिट एक्सचे आणि 10 युनिट वायची कन्झ्युम करताय तेव्हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळते किंवा युटिलिटी मिळते. बट जेव्हा तुम्ही 8 युनिट ऑफ एक्स आणि 8 युनिट ऑफ वाय कन्झ्युम करताय तेव्हा तुम्हाला युटिलिटी मिळते. मात्र पूर्वी जेव्हा तुम्ही 10 युनिट ऑफ एक्स आणि 10 युनिट ऑफ वाय कन्झ्युम करायचात त्याच्यापेक्षा थोडी कमी मिळते, राईट. परत तुम्ही काय केलं की 8 युनिट्स ऐवजी आता तुम्ही काय करताय की तुम्ही 5 युनिट एक्सचे 5 युनिट वायचे या ठिकाणी कन्झ्युम करताय. येते लक्षात. मग तुम्हाला यातनं सुद्धा युटिलिटी मिळते, बट पहिल्या 2 कॉम्बिनेशनपेक्षा कमी मिळते. येते लक्षात. मग या ठिकाणी तुम्ही युटिलिटी कुठल्याही युटिल्समध्ये मेजर करत नाहीत. म्हणजे काय, तर 10 युनिट एक्सचे आणि 10 युनिट वायचे कन्झ्युम केल्यानंतर मला 100 इतकी युटिलिटी मिळाली असं मी म्हणत नाही इन ऑर्डिनल अप्रोच. ओके, ऑर्डिनल अप्रोचमध्ये तुम्ही या पद्धतीने एक्सप्लेन करणार नाहीत. या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मला 10 युनिट एक्सचे आणि 10 युनिट वायचे कन्झ्युम केल्यानंतर एक ठराविक पद्धतीची युटिलिटी मिळाली. ओके, तर आता मी याला ऑर्डरमध्ये कशा पद्धतीने सांगू शकते. पहा, माझ्याकडे 3 कॉम्बिनेशन्स आहेत. आता कॉम्बिनेशन्स काय असतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे, त्यामुळे क्लिअर असेल की कॉम्बिनेशन म्हणजे नेमकं काय म्हणते मी. ओके, तर 10 युनिट एक्सचे आणि 10 युनिट वायचे हे एक कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर आपण घेऊयात 8 युनिट एक्सचे 8 युनिट वायचे हे दुसरं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर 5 युनिट एक्सचे आणि 5 युनिट वायचे हे तिसरं कॉम्बिनेशन आहे. तर मी या ठिकाणी अरेंज करू शकते कॉम्बिनेशन्सला. मी काय म्हटलं की पहिलं जे कॉम्बिनेशन आहे 10 वालं 10 वालं, तर त्यातनं मिळालेली युटिलिटी ही खूप जास्त होती, तर मी त्याला काय म्हणेन, तर त्याला म्हणेन हायेस्ट. त्यानंतर मी काय केलं, 8 युनिट एक्सचे 8 युनिट वायचे, तर मी त्याला असं म्हटलं की लेसर दॅन कॉम्बिनेशन ए. ओके, म्हणजे काय, तर या ठिकाणी रँकिंग करायचं असेल तर फर्स्ट रँक मी कोणाला देईन, तर पहिला कॉम्बिनेशनला फर्स्ट रँक देईन. दुसरं जे 8 वालं किंवा 8 युनिट्स ऑफ एक्स प्लस 8 युनिट ऑफ वाय वालं कॉम्बिनेशन होतं त्याला मी सेकंड रँक देईन. आणि जे कॉम्बिनेशन थर्ड होतं 5 युनिट्स ऑफ एक्स अँड 5 युनिट वायचे होते, तर याला मी थर्ड रँक देईन. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी मी युटिलिटी कशी सांगितली आहे, रँक्समध्ये सांगितली आहे. म्हणजे एका प्रॉपर ऑर्डरमध्ये मी तुम्हाला सांगते. मी ऑर्डरमध्ये या ठिकाणी अरेंज केलेलं आहे युटिलिटीच्या बेसवरती. येते लक्षात. मी या ठिकाणी असं नाही म्हणत आहे की मला पहिल्या कॉम्बिनेशनमधनं 100 युटिल्स इतकं युटिलिटी मिळालं, दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये मला 80 युटिल्स इतकं युटिलिटी मिळालं, थर्डमध्ये मला 50 इतकं युटिलिटी मिळाले, असं कुठल्याही पद्धतीने मी न्यूमरिकल टर्ममध्ये सांगत नाही. येते लक्षात. म्हणजे या पद्धतीला किंवा या ॲप्रोचला काय म्हटलं जातं, या ॲप्रोचला म्हटलं जातं ऑर्डिनल
ॲप्रोच, एका ऑर्डरमध्ये तुम्ही या ठिकाणी सगळं काही अरेंज करताय, युटिलिटीला अरेंज करताय, याला म्हटलं जातं ऑर्डिनल ॲप्रोच. तर डिफरन्स कळाला असेल तुम्हाला ऑर्डिनल ॲप्रोचमधील आणि कार्डिनल ॲप्रोचमधील. तर हे जे इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस आहे हे येतं आपलं ऑर्डिनल ॲप्रोच अंडर. ओके, याच ॲप्रोचला काय म्हटलं होतं आपण, मॉडर्न ॲप्रोच. याला कोणी दिलेलं आहे किंवा कोणी डेव्हलप केलेलं आहे, J.R. हिग्स अँड R.G.D. ॲलन यांनी. ओके, या अगोदरही खूप सारे इकॉनॉमिस्ट होते ज्याने हे एक्सप्लेन केलेलं आहे, बट जो मेन बेस आहे किंवा हे मेनली केव्हा इंट्रोड्यूस झालं आहे सगळ्यांसाठी एका सिस्टमॅटिक रीतीने, तर ते बाय J.R. हिग्स अँड R.G.D. ॲलन यांच्या थ्रू झालेलं आहे. त्यामुळे यांनाच डेव्हलपर असं म्हटलं जातं ऑर्डिनल ॲप्रोचचे. ओके, तर कार्डिनल ॲप्रोच हा आपण काय म्हटलं होता, मार्शल यांच्या थ्रू या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे, बट ऑर्डिनल ॲप्रोच हा हिग्स अँड ॲलन थ्रूच या ठिकाणी डेव्हलप झाला आहे असं म्हटलं जातं. तर आपण थोडीफार हिस्ट्री या ॲप्रोचची किंवा इंडिफरन्स कर्वची पाहू. सी basis of indifference curve. The reason behind development of this theory is the limitations of cardinal approach or utility approach. Okay, तर मेन रिझन काय होतं या इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस किंवा या पद्धतीच्या ॲप्रोचचं डेव्हलपमेंट होण्यामागचं किंवा या थेअरीच्या डेव्हलपमेंट मागचं, तर लिमिटेशन्स ऑफ कार्डिनल ॲप्रोच और युटिलिटी ॲप्रोच हेच होतं. कारण कार्डिनल ॲप्रोचमध्ये आपण सर्व काही किंवा सर्व प्रकारची युटिलिटी ही कुठल्या टर्ममध्ये स्टडी करायचो, न्यूमरिकल टर्ममध्ये, राईट. मग काय झालेलं होतं या ठिकाणी लिमिटेशन्स काय होत्या, तर बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जायचं की तुम्ही कुठल्याही पद्धतीने जे सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन आहे, जे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, अशा पद्धतीचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते तुम्ही न्यूमरिकल टर्ममध्ये कसं काय सांगू शकता, अशा पद्धतीचे काही लिमिटेशन्स त्या ठिकाणी आलेले होते. त्यामुळे या पद्धतीचा ॲप्रोच किंवा हे जे कर्व आहे, ही जी थेअरी आहे ती डेव्हलप झालेली आहे. This is an ordinal approach which states that utility cannot be measured but it can be arranged in order. Okay, so originated by Edgeworth in 1881. Okay, so Edgeworth originated this technique of indifference curve in 1881. ओके, तर हे फर्स्टली एजवर्थ थ्रू काय झालेलं आहे, तर डेव्हलप झालेलं आहे 1881मध्ये. बट त्यानंतर काय झालं आहे पहा, रिफाईन्ड इट इन 1906 परत एकदा इकॉनॉमिस्ट आहेत, इटालियन इकॉनॉमिस्ट आहेत पॅरेटो म्हणून, तर यांच्या थ्रू परत एकदा काय झालेलं आहे, रिफाईन झालेला आहे हा जो ॲप्रोच आहे किंवा ही जी थेअरी आहे ती. ओके, तर पहिल्यांदा कोणी कोणी सांगितलेलं आहे, एजवर्थ अँड पॅरेटो यांनी. बट लास्टली पहा, लास्टली दिस टेक्निक परफेक्टली अँड सिस्टमॅटिकली, ओके, परफेक्शनमध्ये पूर्णपणे किंवा सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन झालेलं आहे याचं बाय J.R. हिग्स अँड R.G.D. ॲलन यांच्यातर्फे. ओके, तर हे जे आहे ते याचे सिस्टमॅटिक किंवा परफेक्ट वेनी यांचं ॲप्लिकेशन्स केलेले दोन व्यक्ती आहेत, हिग्स अँड ॲलन. तर यांनाच काय म्हटलं जातं, तर रियल डेव्हलपर ऑफ इंडिफरन्स कर्व थेअरी. ओके, तर पहा, हिग्स यांनी एक बुक पब्लिश केलेलं होतं ज्याचं नाव आहे व्हॅल्यू अँड कॅपिटल. ओके, तर हे हिग्स यांचं एक बुक आहे व्हॅल्यू अँड कॅपिटल, जे की 1939मध्ये आलेलं होतं. तर त्यामध्ये यांनी इंडिफरन्स कर्व थेअरीची व्यवस्थित स्टडी केलेलं किंवा त्या रिसर्चविषयी लिहिलेलं आहे. ओके, नाव सी द स्केल ऑफ प्रेफरन्स. ओके, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल की बेस काय आहे इंडिफरन्स कर्व ॲनालिसिसचा किंवा या थेअरीचा. तर आता आपण पाहणार आहोत स्केल ऑफ प्रेफरन्स काय आहे. बघा, इंडिफरन्स कर्व स्टडी करण्या अगोदर काही बेसिक थिंग्स आहेत ज्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. आता आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्यांच्या थ्रू तुम्हाला समजून येईल की स्केल ऑफ प्रेफरन्स काय आहे. बट या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला आणखीन थोडंसं व्यवस्थित या ठिकाणी ही जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. सी, in this process of a preference, the consumer or the enterprises makes mental calculation of
कॉम्बिनेशन्स ऑफ गुड्स बिफोर द परचेस. ओके, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये कुठलेही गुड्स परचेस करण्यासाठी जातात, ओके, एक ह्युमन बीइंग किंवा कुठलेही एंटरप्राइज असेल तर त्यांच्या थ्रू जेव्हा तुम्ही कुठलेही गुड्स खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जाता तेव्हा तुम्ही काही कॉम्बिनेशन्स त्या ठिकाणी प्रिपेअर करता. तुमच्या माइंडमध्ये काही कॉम्बिनेशन्स तुम्ही प्रिपेअर करता ज्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल. ओके, इफ पहा या ठिकाणी, इफ सिरीज ऑफ कॉम्बिनेशन्स फ्रॉम हायेस्ट टू द लोअर, ओके, लोवेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन रँकिंग इज अराइव्ड. जर तुमच्या माइंडमध्ये हायेस्टकडून लोवेस्टकडे जाणारे काही कॉम्बिनेशन्स तुम्ही प्रिपेअर करत असाल तर याच कॉम्बिनेशन्सला म्हटलं जातं स्केल ऑफ प्रेफरन्स. ओके, तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून काय सांगितलेलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल, इफ द कंझ्युमर हॅज ₹50 बट हॅज टू परचेस ॲपल्स अँड ऑरेंजेस. ओके, तर या ठिकाणी एक्झाम्पल काय आहे, तुमच्याकडे ₹50 आहेत. ओके, एक कंझ्युमर आहे त्याच्याकडे ₹50 आहेत, त्याला ॲपल्स अँड ऑरेंजेस खरेदी करायचे आहेत. द कंझ्युमर प्रिपेअर्स द कॉम्बिनेशन्स मेंटली अँड रँक्स द ऑर्डर ऑफ दिस कॉम्बिनेशन ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. ओके, तर तुम्हाला ऑरेंजेस आणि काय खरेदी करायचं आहे या ठिकाणी ॲपल्स. तर तुम्ही काय करता, तुमच्याकडे ₹50 आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की 1 डझन जर त्या ठिकाणी तुम्हाला ॲपल्स घ्यायचे असतील किंवा 1 किलो ॲपल्स घ्यायचे असतील, ऑरेंजेस घ्यायचे असतील, तर तुम्ही कॉम्बिनेशन्स प्रिपेअर करताय की तुम्हाला कशा पद्धतीने ₹50 दोन्ही वस्तू खरेदी करता येतील. तुम्ही काय कराल, जर स्वस्त असतील किंवा कमी रेट्समध्ये असतील तर 1 किलो ॲपल आणि 1 किलो त्या ठिकाणी तुम्ही काय घ्याल, ऑरेंजेस घ्याल. किंवा तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला जास्त ॲपल्स घ्यायचे, तुम्ही 1.5 किलो ॲपल घेतले आणि अर्धा किलो ऑरेंजेस घेऊ शकता. कशाही पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता किंवा डझन्सवरती मिळत असतील तुम्ही डझन्समध्ये घ्याल. ओके, येते लक्षात. तर अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तुम्ही प्रिपेअर कराल. पण हे कॉम्बिनेशन प्रिपेअर करण्याची गरज का पडते, कारण आपल्याकडे लिमिट आहे. मी अगोदरही सांगितले तुम्हाला, आपल्याकडे खूप सारे वॉन्ट्स असतात, खूप सारे वॉन्ट्स अँड विशेस आहेत तुमचे, बट आपल्याकडे जे रिसोर्सेस असतात मीन्स असतात ते स्केर्स असतात, लिमिटेड असतात. तर त्या लिमिटेड रिसोर्सेसमध्येच तुम्हाला काय करावं लागतं, जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतं. या ठिकाणी तुमच्याकडे फक्त ₹50 आहेत, त्यामुळे तुम्हाला कॉम्बिनेशन्स बनवावेच लागतील. तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील तर तुम्हाला कॉम्बिनेशन्स बनवण्याची गरज नाही, तुम्ही कितीही खरेदी करू शकता, कितीही सॅटिस्फॅक्शन मिळवू शकता. बट लिमिटेड रिसोर्सेस किंवा लिमिटेड सोर्सेसमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन्स बनवणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला काय मिळेल, जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल. बट या ठिकाणी बघा कशा पद्धतीचे तुम्ही कॉम्बिनेशन्स बनवताय. पहा, कॉम्बिनेशन ऑफ कमोडिटी एक्स अँड वाय. ओके, तर या ठिकाणी देखील काय दाखवलेलं आहे की एक्स अँड वायचे कॉम्बिनेशन्स दाखवलेले आहेत आणि लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन सेकंड कॉलममध्ये दाखवलेलं आहे. थर्ड कॉलममध्ये रँकिंग द ऑर्डर ऑफ प्रेफरन्स दाखवलेलं आहे. तर कॉम्बिनेशन्स पाहू आपण. 12 युनिट्स ऑफ एक्स अँड 12 युनिट ऑफ वाय. जेव्हा मी 12 युनिट ऑफ एक्स अँड 12 युनिट ऑफ वाय कन्झ्युम करते तेव्हा माझं लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन कसं आहे, हायेस्ट. ओके, देन 10 युनिट ऑफ एक्स अँड 10 युनिट ऑफ वाय जेव्हा मी कन्झ्युम करते तेव्हा लेवल कसं आहे सॅटिस्फॅक्शनचं, लेसर दॅन कॉम्बिनेशन ए. देन त्यानंतर काय झालेलं आहे पहा, 8 युनिट ऑफ एक्स प्लस 8 युनिट ऑफ वाय असे मी कन्झ्युम केले तर त्यानंतर माझं सॅटिस्फॅक्शन कसं आहे, लेसर दॅन कॉम्बिनेशन ए अँड बी. ओके, ए अँड बी पेक्षा देखील कमी आहे. तर याला मी आराम या ठिकाणी काय करेन, रँक करेन. ओके, तर मी रँक दिलेले आहेत. फर्स्ट कॉम्बिनेशनला फर्स्ट रँक, सेकंडला सेकंड रँक अँड थर्डली मी याला काय दिलेलं आहे, थर्ड रँक. ओके, तर याला काय म्हटलं जातं, स्केल ऑफ प्रेफरन्स. ओके, तर प्रेफरन्सनुसार मी या ठिकाणी काय केलेलं आहे, तर रँकिंग दिलेलं आहे. या ठिकाणी स्केल ऑफ प्रेफरन्स तुमच्या लक्षात येईल. ओके, तर हे एक्झाम्पल देण्यामागचं रिझन काय आहे, तर यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रेफरन्सनुसार आपण काय करत असतो, रँकिंग करत असतो. येते लक्षात. तर इंडिफरन्स कर्वमध्ये तुम्हाला करायचं काय आहे किंवा इंडिफरन्स कर्व ॲनालिसिसमध्ये काय करणार आहात तुम्ही, तर अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तयार करणार आहात जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे सेमच असेल. या ठिकाणी जे सॅटिस्फॅक्शन मिळते ते कसं आहे, हाय आहे, परत लेस होत गेलेलं आहे आणि खूप लेस झालेलं आहे. येते लक्षात. बट या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते कशामुळे तुमचं हायेस्ट टू लोवेस्ट झालेलं आहे, बिकॉज ऑफ द चेंजेस